जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात कार्तिक ॲग्रोटेक यूट्यूब चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून शेजारच्या बेल आयकॉन घंटेला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका. आणि तर शेतकरी मित्रांनो, शेती करताना एक गोष्ट खरी आहे की फार वर्ष आपण एकाच प्रकारचं पीक घेऊ शकत नाही, कारण जमिनीची प्रत शाबूत ठेवण्यासाठी पिकांची बदल करणं गरजेचं आहे. कांदा, बटाटा, पालेभाज्या, फळभाज्या या साधारणपणे घेतल्या जाणाऱ्या पिकांव्यतिरिक्त कुठलं आणखी पीक आपल्याला फायद्याचं ठरेल हे ओळखणं जरा अवघड जात असतं. अशा वेळी असं पीक निवडावं ज्याची मागणी वर्षभर राहील आणि मागणीमध्ये जास्त चढ उतार नसेल. काकडी हे असंच एक वेल पीक आहे. काकडी हे भारतीय पीक आहे. याची थोडी अतिरिक्त माहिती द्यायची झाली तर काकडीचं मूळ उगमस्थान उत्तर भारत आहे आणि भारतात ती 3000 वर्षांपासून लागवडीखाली आहे. काकडी विशेषतः उन्हाळ्यात खाल्ली जाते, कारण गरमीमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. ते संतुलित ठेवण्याचे काम काकडी करत असते. त्यामुळे आपल्या शेतात काकडीची लागवड करायचा विचार करायला हरकत नाही. आज आपण पाहूया काकडीच्या लागवडीविषयी संपूर्ण माहिती. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, काकडी लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. हवामान उष्ण व कोरडे असावे. प्रामुख्याने काकडीची लागवड उन्हाळ्यात केली जाते. उन्हाळ्यात जानेवारी महिन्यात काकडीची लागवड करावी. काकडीचे विविध वाण लागवडीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील काहींची मी नावे सांगत आहे. शीतल वाण ही जात डोंगर उताराच्या हलक्या आणि जास्त पावसाच्या प्रदेशात चांगली वाढते. बी लागवडीपासून 45 दिवसांनी फळे चालू होतात. फळे रंगाने हिरवी व मध्यम रंगाची असतात. कोवळ्या फळांचे वजन 200 ते 250 ग्रॅम असते. हेक्टरी उत्पादन 30 ते 35 टन मिळते. पुन्हा खिरा या जातीमध्ये पिवळे आणि हिरवट तांबडी फळे देणारी 2 प्रकारचे बियाणे बाजारात मिळतात. ही लवकर येणारी जात असून फळे आखूड असतात. ही जात उन्हाळी हंगामात चांगली असून हेक्टरी उत्पादन 13 ते 15 टन मिळते. प्रिया ही संकरित जात असून फळे रंगाने गर्द हिरवी असतात व सरळ असतात. हेक्टरी उत्पादन 30 ते 35 टन मिळते. पुसा संयोग ही लवकर येणारी जात आहे. फळे रंगाने हिरवी असतात. हेक्टरी उत्पादन 25 ते 30 टन मिळते. यांसारख्या जाती काकडी लागवडीस बियाणे योग्य आहेत. काकडीच्या लागवडीसाठी बियाण्याचे प्रमाण प्रति हेक्टरी 2.5 ते 4 किलो बियाणे लागते. लागवड 2 पद्धतीत केली जाते. एक आळे पद्धत. एका आळ्यात 2 ते 4 बिया लावतात आणि बेडवर झिगझॅग पद्धतीने लागवड केली जाते. झिगझॅग पद्धतीने 2 फुटावर 1.5 ते 2 फुटावर केली जाते. लागवड करण्यापूर्वी जमिनीची उभी आडवी नांगरणी करून घ्यावी आणि ढेकळे फोडून घ्यावे आणि एक वखारणीची पाळी द्यावी. त्यात चांगले कुजलेले शेणखत किंवा तुमच्याकडे गांडूळ खत उपलब्ध असल्यास गांडूळ खत टाकावे. शेणखत 35 ते 50 गाड्या टाकाव्यात. त्यानंतर वखारणी करावी. उन्हाळी हंगामासाठी 60 ते 70 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्या. काकडी पिकासाठी 50-50-50 या प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश खतांची मात्रा द्यावी. नत्राचा पुढचा हप्ता पुन्हा 1 महिन्याने द्यावा. लागवडीसाठी 25 ते 30 दिवसांनी पिकातील गवत काढून टाकावे. फळे लागल्यानंतर फळांचा
थेट मातीशी संपर्क येऊ नये म्हणून फळांखाली वाळलेले गवत घालावे. लागवडीनंतर 1.5 ते 2.25 महिन्यांनी फळे काढणीस येतात. ती फार मोठी व पक्व होण्यापूर्वीच तोडावी. फळे कोवळी असताना काढणी करावी म्हणजे बाजारात चांगला भाव मिळतो. काकडी पिकावर बरेच रोग येतात. मर हा रोग सूक्ष्मजंतुजन्य असून त्याचा प्रसार काकडी पिकावरील पट्टेरी बुंगेऱ्यांनी होतो. हा रोग पानांवरून देठावर जातो व शेवटी खोडात जातो आणि झाडे मरतात. नियंत्रणासाठी खास असा उपाय नाही. तरी पण पट्टेरी बुंगेऱ्यांचा बंदोबस्त करून त्याला आळा घालता येतो. तर आणि बेसल डोस जर का सांगायचं झाला काकडी पिकासाठी तर आपल्या मागील व्हिडिओ तो म्हणजे वाटाणा पिकासाठी जो काही बेसल डोस आहे बेडवर लागवड करण्यासाठी तोच वापरावा. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओ. तर शेतकरी मित्रांनो, आजची आपली काकडी पिकाविषयी माहिती होती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त काकडी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि ही माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलवर. आणि जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेल आयकॉन घंटीला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका. तर भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत माहितीसोबत. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.